आजच्या ठळक बातम्या। वादळ सदृश परिस्थिती कायम, मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 5,000 रुपये नुकसान भरपाई द्या, ॲडव्होकेट राकेश पाटील। लोटे MIDCचे प्रदूषित पाणी, कोतवली ग्रामस्थ संतप्त। ठाण्यात मध्यवस्तीत भला मोठा अजगर, नागरिकांत घबराट। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राजापूर तालुक्यात खिंडार। वादळ सदृश परिस्थिती अद्याप जैसे ते असल्याने देवगड बंदरात गुजरात येथील मासेमारी नौका आजही नांगरून ठेवलेल्या स्थितीत एकमेकांना सोबत ठेवून उभ्या दिसून येत आहेत। निसर्गातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे देवगडमधील मासेमारी हंगाम आर्थिक संकटात सापडलाय। प्रसंगी देवगड बंदरातील मासेमारी नौका मालक, पारंपरिक मच्छीमार, मासेमारीवर उदरनिर्वाह करणारे छोटे व्यावसायिक देखील हतबल झालेत। प्रसंगी बँका, खाजगी मच्छी व्यापारी यांच्याकडून घेतलेली कर्जे परतफेड करणे अवघड झाले असून महाराष्ट्र शासनाने मच्छीमार बांधवांसाठी मत्स्य दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करून मदतीचे तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांकडून होत आहे। रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील शेतकऱ्यांची अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रतिगुंठा 5,000 रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी तरुण शेतकरी नेते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले। मी व्यवसायाने वकील जरी असलो तरी पहिला मी शेतकरी आहे। महाराष्ट्र सरकार घाटावरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हेक्टरी क्षेत्राचा निकष लावते। येथील शेतकऱ्यांचे क्षेत्र गुंठ्यांमध्ये आहे। हेक्टरीच्या निकषाप्रमाणे येथील शेतकऱ्यांसाठी मदत म्हणजे पूर्वी 4 आण्याला मिळणाऱ्या किसमी चॉकलेट दिल्यासारखी गत होईल। जमीन विक्रीतून हजारो कोटींचा महसूल सरकारला रायगड जिल्ह्यातून मिळतो। इथल्या शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच हजारो कोटींची उलाढाल करणारे उद्योग याच जिल्ह्यात आहेत। शेतकऱ्यांना मदत करणे ही त्यांचीही नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे आणेवारीची कारणे न देता तसेच शेतकऱ्याच्या शेतीतील खर्च पाहता प्रतिगुंठा 5,000 रुपयांची मदत सरकारने करावी अशी मागणी ॲडव्होकेट राकेश नारायण पाटील, तरुण शेतकरी नेते रायगड यांनी केली आहे। माननीय जिल्हाधिकारी रायगड यांना आज निवेदन दिले आहे। माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अंतर्गत 15 तालुके येतात। 15 तालुक्यांतील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रतिगुंठा 5,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला शेती कसणाऱ्या कुळांना, प्रत्यक्ष कुळाला देण्यात येण्याचं निवेदन एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने दिलेलं आहे। नुकसान भरपाई देताना सरकार काय करतं की सरकार हेक्टरीचं प्रमाण लावतं। हेक्टरीचं प्रमाण कोकणातल्या शेतकऱ्यांना लावून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यातली शेती, रायगड कोकणातल्या शेतकऱ्याची शेती ही डोंगर रांगांमधल्या डोंगरांच्या उतारावरची शेती आहे आणि समुद्रालगतची शेती आहे आणि 10 ते 15 गुंठ्याचं क्षेत्र हे शेतकऱ्याचं जीवन मरणाचं शेवटचं अंतिम साधन असलेलं 10 ते 15 गुंठ्याचं क्षेत्र आहे। ज्यांच्याकडे 1 एकर शेती आहे ते 1 एकरच्या शेतीमध्ये भावकीची भांडणं एवढी आहेत की त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे। ही कोकणाची वस्तुस्थिती आहे आणि नुकसान भरपाई देताना सरकार काय करते की कोकणात आणेवारी चालते, त्याच्यामुळे आणेवारीच्या आराखड्यानुसार तुम्ही नुकसान भरपाई देता। हा अन्याय आहे एक प्रकारचा कोकणातल्या शेतकऱ्यांवर केलेला। सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आज अलिबागला आला तर अलिबागला 50 ते 40 लाख रुपये गुंठा आहे, मांडव्याला 40 लाख रुपये आहे, त्यानंतर मुरुडमध्ये 20-25 लाख रुपये गुंठा आहे, श्रीवर्धनमध्ये 15-20 लाख रुपये गुंठा आहे। एवढे मोठे भावाला एवढा मोठा भाव म्हणजे जरी आपण 5 लाख रुपये गुंठा दिला तरी 5-20 कोटी रुपये किंमत इथल्या सातबाऱ्यात इथल्या 1 एकरची आहे आणि तुम्ही नुकसान भरपाई देताना शेतकऱ्याला किती देत आहे? 1000 ते 1,500, 10,000 ते 12,000, 10 ते 12,000 रुपये लावणीला पुरत नाही। 1 एकर शेत लावला, एक मजूर घेतला तर त्या आदिवासी बिचाऱ्या बांधवाला आम्हाला 400 रुपये मजुरी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्याचा जेवणाचा खर्च जवळजवळ 600 रुपयावर तो मजूर जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळणार नाही, ना पेंडा मिळणार,
ना त्याची भूस भेटणार ना तण मिळणार। मी शासनाला आपल्या माध्यमातून निवेदन हेच करतोय की कोकणात जी नुकसान भरपाई देत आहे ती हेक्टरीच्या प्रमाणात देऊ नका, कारण हेक्टरीमध्ये इथल्या एक पण शेतकऱ्याची शेती नाही आहे। आणि कोकणात आजही कुळ कायदा जरी अलिबागच्या शेतकऱ्यांनी निर्माण केला असला तरी अलिबागमध्ये अजूनही सावकार आहे। त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी हे जे निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष शेती करतात अशा शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावेत। आता जी ग्रामपंचायतमध्ये तलाठ्यांकडे जे पंचनामेची जबाबदारी दिलेली आहे त्यांचे काही ग्रामसेवक हुकुमशाही करतायत, आजच्या आज आणून द्या नाहीतर मी उद्या घेणारच नाही, मला वेळ नाही। सगळ्यात महत्त्वाचं निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करतो की ही जी हेक्टरी प्रमाणाचं जे प्रमाण लावलेलं आहे नुकसान भरपाई देताना ते नुकसानीचं प्रमाण आता बदला। कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळं अधिवेशन घ्यायला सांगा। जसा घाटावर विदर्भ मराठवाड्यात जसा नुकसान भरपाईचा वेगळा GR काढला जातो तसा वेगळा GR कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन काढावा आणि शेतकऱ्याला सरकारला 5,000 रुपये द्यायला काही फरक पडत नाही, कारण इथे 20-50 कोटींवर आमचा इथला शेतकरी जमीन विकताना 5 ते 7% स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क आहे तो आम्ही सरकारला देतोय। इथल्या जमिनीची आणि इथल्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करताना चेष्टा करू नका, माझी विनंती आहे। लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले। MIDCची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने खाडीचे पाणी दूषित होत असल्याने व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर MIDCच्या औद्योगिक भवनात ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या। शुद्ध पाणी पुरवठा सुरू झाला नाही किंवा सांडपाणी थेट सोडण्याचे प्रकार थांबले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। शासकीय कार्यक्रम होते या लोकांना तुम्ही का भेटून ठरला पाहिजे? क्योंकि या लोकांना तुम्ही कनिष्ठ अधिकारी यांना उत्तर देण्याचं काम आहे का? तुम्ही मला ते सांगा पाहिजे। तुम्ही इथे धातूपातून मिटिंग घेताय, लोकांची दिशाभूल करताय। आज प्रदूषण डिपार्टमेंटचे कुलकर्णी साहेब इथे आहे, ठीक आहे त्यांचा रोल आहे, पण तिथे कोण पाहिजे होतं? MIDC। आणि ही MIDC ज्या वेळेला स्थापन केली आहे त्यावेळेला काही राजकीय त्याच्यामध्ये होतं की इथल्या लोकांना ग्रामस्थांना त्याचा लाभ होईल, कंपन्या येतील या कंपनीचा या ग्रामस्थांना उपयोग होईल, परंतु तो उपयोग होत नाही आहे। आज त्यांच्या तुम्ही जीवाशी घेताय, 30-40 वर्ष जर तुम्ही त्यांच्या जीवाशी घेताय, आता खाडीपट्ट्याकडे किती नुकसान होत आहे। आता मध्ये जे प्रकरण घडलं ते फोटो पाठवलं ते सर्व पवार साहेबांना, ते काय होतं? तुम्ही अधिकारी पाहणारे मला उत्तर काय देताय? तुम्ही ती नट खोल हे लोक नट कोणाला जातात काय? त्या चेंबरचा नोट कोणाला हे लोक तुम्ही लोक जाऊ शकता का? नोट खालेला चेंबर तोडला, हे तोडला, अरे तुम्हाला फिल्टरेशन करायला पाहिजे ना पहिला। ते फिल्टरेशन तुमचा ऍक्टिव्हिटीज आहे का? आम्ही बघायला येतोय ती खास तुम्हाला आम्ही काय सुविधा केली? आता माझे 12.5% माहिती आहे मला सिडको कोण आहे? आज पेपरवर कोण खासदार मंत्री महोदय नाही घेतो, सिडको करार करतो ग्रामस्थांना। हे तुम्हाला आम्ही या सुविधा देतो, तुम्हाला आम्ही 12.5 देत नाही। एअरपोर्टचा विषय होता, 12.5 लोक सिडको देतो। ग्रामस्थांचं काय होता? 24% आरक्षण आम्हाला 24% द्यावं। तसेच या धर्तीवर MIDC ही ज्या वेळेला डेव्हलप होत होतं ना, ज्या वेळेला बाउंड्री मारली गेली तेव्हा MIDCने काही डॉक्युमेंट बरोबर आहे पूर्ण झाले, बरोबर आहे का? तर त्या वेळेला तिथे एक आचारसंहिता बनली, एक बॉयलर बनला। ह्या लोकांच्या ग्रामात एक वर्षाच्या पिढी म्हणजे अगोदर तर ह्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं की तुम्हाला ज्या वेळेला आम्ही MIDC देतोय तर तुम्हाला हे सुविधा देत आहे, तुम्हाला आज शेतकरी म्हणून तुम्हाला 500 रुपये भेटतात आहे, उद्या तुम्हाला 25,000 पगार भेटणार आहे, लालच दिली। आज त्याला काही गरज नव्हती MIDCची इथे, कारण तिथं नोकरीलाच नाही, सर्व बाहेर लोक बाहेरचे लोक आहेत। आता मला ते प्रांतभाग द्यायचं नाहीये, पण ग्रामस्थांना इथं नोकरीच नाहीये। जे पिण्याचं पाणी त्याला शुद्ध मिळत होतं ते आता अशुद्ध पाणी हे बघा। म्हणून हे रिपीट पेशा यायला नको। तुम्ही ज्या वरिष्ठांना तुम्ही तुमचा एक बनवा आणि तुमची कमिटी जी आहे त्या कमिटीत काही लोकांना बोलवा। लक्षात आलंय का? तिथे चर्चा होऊ द्या, ही अशी चर्चा होणार नाही। तुम्ही काय आता लगेच तुम्ही काही डिक्लेरेशन नाही करत मलाही माहिती आहे,
पण तुम्ही सात्विक आश्वासन द्या आणि ती परत एक मीटिंग लावा. आजची मीटिंग म्हणजे फायनल नाहीये, आजचा आपला एक टप्पा आहे. हे शासनाचे जेवढे अधिकारी लोक जे आहेत रिस्पॉन्सिबल पर्सन ते सर्व आणि ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांना घ्यायची गरज नाही. जे ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत सर्व त्यांना घ्या, त्यांच्यावर आणि लोक येतील तर तिथे बाहेर थांबतील. कारण त्यालाही वाटतं की आपण निर्णय काय झाला बरोबर नाही, कारण निर्णयाची आपल्याला सर्वांना. पण चर्चा करताना आपण त्या टायमाला करून घेऊ ते जे बनवतील तुम्ही त्यांचं काही मागणी आहे, तुझी मागणी आली तशी तीच मागणी होती, त्याची दुसरी मागणी नाही. त्यांनी एकाच शब्दात तुम्हाला सांगितलंय दत्तक तुम्ही आमचे मायबाप. जसे तुम्हाला मुलबाळ आहे ते कोणाकडे रडतो, काकाकडे रडत नाही, तुमच्याकडे पाहतो ना. आमच्या सुविधा करा, आम्हाला काय द्या, शिक्षण द्या, आम्हाला काय जेवण द्या, आम्हाला काय पाहिजे कपडा लत्ता द्या. काय मागितलंय त्याने? एक मागितलं आम्हाला शिक्षण द्या, आम्हाला शुद्ध पियाला पाणी द्या आणि आम्हाला जगायला स्वच्छ हवा द्या. तरी प्रदूषण डिपार्टमेंट प्रदूषण डिपार्टमेंटचं काम करतं ते कसं आहे. त्यांनी ज्या सुविधा मागितल्या ते बरोबर त्यांनी मागितलंय. ते हक्क आहे त्यांचा नागरिक सुविधा. आता ते नागरिक विषय तुम्हाला मी सांगायला नको. त्या डिपार्टमेंटची तुम्ही माणसं आहेत आणि तुम्ही मला विचारताय हे देता येणार काय म्हणून. हा जो दत्तक जो विषय आहे ना तो एकच आमचा विषय ठामपणे आहे की आम्ही मागे बोलत कुठेही हलणार नाही. हा विषय बरे तुम्ही आजच्या मीटिंगला फायनल करू नका, आम्ही थांबतो. पण हा विषय कायम करा, आम्ही ह्या विषयाशी ठाम आहोत. आणि तुमच्या हे पत्रकारांना सांगा त्यांची मागणी काय आहे म्हणजे हे लोक देऊ नका, तुम्ही लक्ष्मण घालू नका. आणि हा विषय कॅन्सल होऊ शकतो कसा? जशी आमची 40 वर्षापूर्वी जशी नदी होती, आम्ही त्या नदीत डुंबायचो, विकणाचे मासे विकणाचे पक्षी, जसं आमचं वातावरण होतं कुणी पावटा दूध भात शेती गुरं ढोरं मधमाशांचे कोळे असं वातावरणात असं वातावरण गावात जेव्हा होईल तेव्हा त्या गोष्टीपासून तुम्ही वंचित व्हाल. नाहीतर ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागणार. नाही ना टायमिंग दे. आता 15 दिवस लेखी उत्तर आम्हाला द्या की या तारखेला या महिन्याला मीटिंग आयोजित करेल आणि सर्व अधिकारी पाहिजे किती. हा अधिकारी डिसिजन मेकर आहेत. जे उत्तर देणार आहेत जे कन्फर्म उत्तर असतील तेच अधिकारी इथे पाहिजे. आता मुद्द्यावर देणारे नको. एक प्लांट घेतलाय. ठाणे शहरातील सावरकरनगर येथे मध्यवस्तीत सुमारे 8 फूट लांबीचा अजगर आढळल्याने खळबळ उडाले. हा अजगर वस्तीतील नाल्यास आढळला. अजगराला पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आणि त्यांनी अजगराचे सुरक्षित रेस्क्यू केले व सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले. मराठा गल्ली कामगार नाका आर.जे. ठाकूर कॉलेज समोर अजगरामुळे भीतीचे वातावरण पसरले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. राजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदे गट यांच्यात भव्य कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला. या कार्यक्रमास राजापूरचे आमदार किरण सामंत प्रमुख उपस्थित होते. आडिवरेकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी आडिवरेकरांचे स्वागत करत म्हटले की राजापूर तालुक्यात शिवसेनेचा पाया अधिक मजबूत होत आहे. आबा आडिवरेकर यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन आणखी जोमाने काम करेल. आबा आडिवरेकर यांनी बोलताना सांगितले की शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी पक्ष संस्था आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विकासाच्या धोरणात सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे असे ते म्हणाले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.